शिंदे गटाने उडविली विरोधकांची झोप। वणीत ऐतिहासिक रॅली, कडाक्याच्या थंडीतही प्रचार तापला। 20,000हून अधिक बहीण भावांचा उत्स्फूर्त सहभाग। 30 नोव्हेंबर रोजी शासकीय मैदानातून निघालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या भव्य रॅलीने विरोधकांची अक्षरशः झोप उडवली आहे। शहरातील प्रत्येक मार्गावर प्रचंड उसळलेला उत्साह, धनुष्यबाणाच्या घोषणांनी थरारलेला परिसर आणि समर्थकांची प्रचंड गर्दी या सर्वांनी रॅलीला ऐतिहासिक उंची मिळवून दिली आहे। या रॅलीत 20,000हून अधिक लाडके बहीणभाऊ सहभागी झाले। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम तसेच 29 नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी मतदारांशी संवाद साधत आशीर्वाद रूपी मत देण्याची विनंती केली। जिल्हा संघटक विजयकुमार चोरडे यांच्या नेतृत्वाखाली राबवला जाणारा दमदार जनसंपर्क, त्यांनी केलेल्या उपक्रमांचा प्रभाव आणि वाढता प्रतिसाद पाहता मतदारांनी 100% कौल धनुष्यबाणाच्या बाजूने देणार असा संदेश रॅलीतून स्पष्ट उमटवला। निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असूनही कडाक्याची थंडी झुगारत उमेदवार समर्थकांचा जोश उफाळून आला। या रॅलीने संपूर्ण शहरातील वातावरणच तापून टाकले आणि उत्साह विजयाची चाहूल देणारा ठरला। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम व नगरसेवक पदांचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारासाठी शिवसेना शिंदे गटाचं हे शक्ती प्रदर्शन आपल्याला दिसते। आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार पायलताई तोडसाम आपल्यासोबत आहे। पायलताई, एवढा मोठा ऐतिहासिक आपल्या प्रचार रॅलीला प्रतिसाद मिळत आहे, काय बोल? एकदम उत्तम प्रसिद्ध यावेळेस नगर परिषद निवडणुकीत नुसतं धनुष्यबाण आणि धनुष्यबाण कोणता विजन घेऊन आपण या निवडणूक रिंगणामध्ये उभा आहात? यावेळेस एकदम क्लिअर विजन आहे। जनतेची सेवा म्हणजेच देवाची सेवा हे ध्येय आहे आमचं आणि प्रत्येक गोष्टीत आम्ही तत्पर आहोत आणि राहू, कायम पाठीशी राहू। जनतेच्या आणि विकासाची कामं जी अडकलेली आहे ते पूर्ण करू। ॲडव्होकेट कुलाबाबू चौडी आपल्यासोबत आहे, काय बोला? एवढा आपला प्रतिसाद बघून लोकांनी एवढा चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी लोकांचा मनापासून आभारी आहे। असंच आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा असंच मी वणीकर जनतेला आवाहन करतो। बोला जय भवानी, जय भवानी। जनसमर्थन पाहून आमच्या नेत्या एकनाथजी शिंदे यांच्यावर असलेला विश्वास, आमचे नेते आमचे पालकमंत्री संजूभाऊ राठोडजी यांच्यावर असलेले विश्वास, आमच्यासोबत असलेले आमचे मोठे बंधू जीवनभाऊ पाटीलजी आणि समस्त जनतेचा आमच्या सर्व सहकारी मित्रांवर माझ्यावर असलेला प्रेम हा बघून आज खूप आनंद आहे। आणि आम्हाला हे सर्व पाहून निश्चितच यावेळेस आम्हाला जनता संधी देईल आणि मी आवाहनही करतो आहे सर्व जनतेला की आम्हाला एक हाती सत्ता द्या, जेणेकरून तुमचं कुठलंही काम आणि माझ्यावर ठेवलेला विश्वास तळा जाणार नाही। मी पूर्ण ताकदीने आणि स्वाभिमानाने काम करून आपले जे काही विकासाचे कामं आहे ते पूर्ण मार्गी लागवेल। विशेष करून पाण्याची जी सर्वात मोठी समस्या आहे, 5-5 दिवसात एक पाणी आहे, जे प्राथमिकता आहे रोजची, त्याला मी प्राधान्य देणार। आता गांधी चौकामधील गाड्याचा जो प्रश्न आहे अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे आणि उच्च न्यायालयाने सुद्धा त्याला स्थगिती जरी दिली असेल पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे चालून या रोजगारावरती गदा येऊ शकते, त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना कराल? सर्वांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने प्रयत्न करू आणि सर्वांना न्याय देऊ आणि कुठल्याही अडचण येणार नाही आणि व्यापारी आनंदात राहील आणि सोबतच इतरही जे लोक आहे ज्यांचे प्रश्न अडचणी इथे आहेत त्यांच्यासाठी वगैरे गाळे वगैरे सर्व करून देण्यात येईल। कुठल्याही अव्यवस्था राहणार नाही, एकदम सुंदर आणि स्वच्छ वणी आपल्याला पाहायला मिळेल। शिवसेना शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज शिवसेना शिंदे गटाची वणी शहरामध्ये प्रचार रॅलीचं आयोजन शिवसेना शिंदे गटाने केलेलं आहे। या रॅली दरम्यान संपूर्ण निवडणूक रिंगणामध्ये उभे असलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांचा प्रचार आणि जन आशीर्वाद करिता या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत या रॅलीचं नेतृत्व करण्याकरिता आपल्यासोबत जिल्हा संपर्क प्रमुख आपल्यासोबत आहे, काय बोलाल या रॅली दरम्यान? मागच्या 4 दिवसा अगोदर उपमुख्यमंत्री व नगर एकनाथजी शिंदे साहेब आणि पालकमंत्री संजयभाऊ राठोड हे वणीमध्ये आले होते। त्यांनी वणीच्या विकासासाठी शेतकरी, शेतमजूर, व्यापारी यांच्या सोबत चर्चा करून जी भूमिका मांडली ती भूमिका वणीच्या सर्व मतदारांना पटली। त्यामुळे वणीच्या मतदारांचा स्फूर्त प्रतिसाद शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना लाभत आहे। आपल्या रॅलीवर असं लक्षात
येत असेल तुम्हाला की जनते तळागाळातले लोक, मग तो गरीब वस्ती असो, मध्यमवर्गीय असो की व्यापारी वर्ग असो, सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेनेच्या नगराध्यक्ष उमेदवारांसह सर्व 29 उमेदवारांना त्यांचा भरघोस पाठिंबा त्या माध्यमातून दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या हातात एक साथी सत्ता वणीचे मतदार देशील अशी आम्हाला आशा आहे. विजय बाबू हे सामाजिक कार्यकर्ते आहे. ते राजकारणापेक्षा समाजकारणावर त्यांचा जास्त जोर आहे. समाजकारण, धार्मिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र या सगळ्या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे आणि याच कार्यावर वणीची जनता खुश आहे. ते एक दानशूर व्यक्तिमत्व आहे वणीचं आणि त्यांच्या दानशूरतेमुळे वणी शहर त्याला संपूर्ण ओळखते आणि हाच त्यांचा दानशूरपणा वणी शहराच्या हृदयावरती राज्य करत आहे. एवढा मोठा ऐतिहासिक आपल्या प्रचार रॅलीमध्ये आपण मतदारांचा सहभाग बघतो, काय बोला? ही गर्दी बघून तुम्ही निश्चय लागू शकता की आम्हाला किती मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला साथ मिळालेली आहे. तर ही गर्दी बघून तुम्ही हे नक्की तुम्ही सांगू शकता की आमचा विजय निश्चित आहेच आहे. जय भवानी, जय भवानी, पुण्याचा विजय असो. जय जयकारामध्ये ही प्रचार रॅली शिवसेना शिंदे गटाची अगदी प्रभावी ठरत आहे. लोकाभिमुख व्यक्तिमत्व विजयबाबू चोडिया यांनी केलेलं काम आणि या कामाची पावती म्हणून येथील मतदार राजा शिवसेना शिंदे गटाला नक्कीच त्यांची पकड मजबूत करणार आहे आणि शिवसेनेचा भगवा या नगरपालिकेवरती फडकणार आहे. आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये या मतदार वर्गांचा या प्रचार रॅलीमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला बघावयास मिळते आहे. आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांचा सहभाग या प्रचार रॅलीमध्ये दिसते आहे. तुमचं नाव? इत्तेफाक शेख करीम. ताई, तुमचं मत कोणाला असेल? आमचं मत धनुष्यबाण. धनुष्यबाणाला आम्ही मतदान करणार असल्याचं येथील मतदार राजांचं म्हणणं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रभागातून वणी शहराच्या कानाकोपऱ्यातून येथील मतदार वर्ग शिवसेना शिंदे गटाची पकड मजबूत करण्यासाठी या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे. आपण बघू शकतो हे जे प्रचार रॅलीमध्ये मतदार वर्गांची शिवसेना शिंदे गटांच्या समर्थकांची लांबच लांब रांग आपल्याला या चित्रकलेच्या माध्यमातून आपण बघू शकतो आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण आलो आहे. आपल्यासोबत या प्रचार रॅलीसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती युवती वर्गांनी सुद्धा उपस्थिती दर्शवलेली आहे आणि या निवडणुकीदरम्यान आपण एका युवा मतदाराला आपण काही विचारणार आहोत. तुझं मत कोणाला? माझं मत ऑफकोर्स शिवसेनेला आहे. शिवसेनेलाच का बरं? कारण की असं वाटते की एक चान्स सगळ्यांना दिला पाहिजे, तर यावर्षी शिवसेनेला चान्स मिळालाच पाहिजे. या शिवसेने शिंदे गटामध्ये जे उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभे आहात तर त्या उमेदवारांचं नेतृत्व विजयबाबू चोडिया करत आहे आणि विजयबाबू चोडिया यांच्या नेतृत्वामध्ये ही सार्वत्रिक नगर परिषदेची निवडणूक उमेदवार लढवत आहे. त्यांच्या नेतृत्वाकडे विश्वास ठेवून खरंच मतदार वर्ग त्यांना कौल देतील का? हा, बिलकुल देतील ना, कारण की त्यांचे कामं वगैरे सगळ्याच गोष्टीमध्ये सहभाग करतात, तर ॲब्सोल्युटली त्यांना मत जाणार. आपण बघू शकतो या प्रचार रॅलीमध्ये महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपण बघतो आणि महिला वर्गांनी युवती वर्गांनी सुद्धा त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकलेला आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण पोहोचत आहोत आणि ही रॅली एवढी प्रचंड, एवढी विशाल आहे आणि ही रॅली खरंच वणी शहरामध्ये आजपर्यंत झाली नाही अशी ती रॅली, एक विशाल रॅली म्हणून या रॅलीकडे सर्व मतदार वर्ग वणीतील जनता बघते आहे. आपण बघू शकतो लाडक्या बहिणींची उपस्थिती अतिशय वंदनीय आणि लक्षणीय या शिवसेना शिंदे गटाच्या या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्याला बघावयास मिळते आहे आणि या रॅलीचे आणि या नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांचं नेतृत्व जिल्हा संघटक विजयबाबू चोडिया यांच्या नेतृत्वामध्ये हे संपूर्ण उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभे झालेले आहे. मतदारांचा जो कल आहे विजयबाबू चोडिया यांनी राबवलेले चांगले उपक्रम, त्यांच्याकडे एखादा गरजवंत जेव्हा जातो एखाद्या मदतीच्या आशेने तो खाली हात येत नाही. त्याचमुळे शिवसेना शिंदे गटाला एक चांगलं नेतृत्व लाभल्यामुळे ह्यावर्षी शिवसेनेचा भगवा नक्कीच नगरपालिकेवरती फडकणार असल्याचं चित्र आपल्याला या रॅलीच्या माध्यमातून दिसते आहे. शिवसेनेचा
आपण बघू शकतो उजव्या आणि डाव्या बाजूने सुद्धा मतदार वर्ग, या मतदार वर्गाचा संगम होताना आपल्याला दिसतंय. वणीच्या प्रमुख मार्गावरून ही प्रचार रॅली शिवसेना शिंदे गटाची उमेदवाराच्या प्रचारादरम्यान ही रॅली सर्व मतदारांचे आणि जनतेचे लक्ष वेधते आहे. वणीतल्या प्रमुख मार्गावरून ही रॅली निघताना आपल्याला दिसत आहे. हातामध्ये धनुष्यबाण शिवसेना शिंदे गटाचे ध्वज आणि येथील जो महिला वर्ग आहे, येथील जो लाडक्या बहिणींचा सहभाग आहे अतिशय वंदनीय आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि हे रॅली जे आहे हे वणी शहरामध्ये एक ऐतिहासिक रॅली आपण बघू शकतो. खूप मोठ्या प्रमाणावर ही रॅलीची लांबच लांब रांग आपण वणी न्यूज एक्सप्रेस या चॅनलच्या माध्यमातून चित्रीकरणातून आपण बघतो आहे. आपण पुन्हा बघणार आहोत. तुमचं मत कोणाला? अक्षयजी बोत्रा आणि मीनाक्षीताई साठे. मीनाक्षीताई साठे आणि अक्षय बोत्रा यांनाच मतदान का करणार? कारण हे यंग जनरेशनचे आहे आणि मला वाटते का वणीमध्ये हे डेफिनेटली काही ना काही चेंजेस 100% येईल. तुमचं मत कोणाला? हरिओम भाऊ, हरिओम भाऊ. या प्रचार रॅली दरम्यान आपण मतदारांशी सुद्धा हितगुज करणार आहोत. तुमचं नाव 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 विठ्ठल तुम्ही मतदान कोणाला करणार आहे? कोणाला? धनुष्यबाण धनुष्यबाण. तुमचं नाव? दत्तू तुम्ही कोणाला मतदान करणार आहे? सेनेला धनुष्यबाण धनुष्यबाण. आपण बघू शकतो मतदारांचाही कल धनुष्यबाणाकडे वळताना आपल्याला दिसतंय आणि हा जो मतदार वर्ग आहे धनुष्यबाणालाच विजय करणार असल्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. तुमचं नाव? निकिता. निकिता. तुमचं मत कोणाला? धनुष्यबाण. धनुष्यबाणाला आपलं मत असल्याचं मतदारांचं म्हणणं आहे. आपलं मत कोणाला? शिवसेनाला. शिवसेनेला. तुमचं नाव? कांचन परतके. तुमचं मत कोणाला? आमचा शिवसेना. या प्रचार रॅलीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आपल्यासोबत काही मतदार वर्ग आहे. संदीप गुरनुले. तुमचं नाव? संदीप गुरनुले. तुमचं मत कोणाला? धनुष्यबाणला. तुमचं मत कोणाला? शिवसेनेला. तुमचं मत कोणाला? शिवसेना. आपल्यासोबत या प्रचार रॅलीमध्ये लाडक्या बहिणीची सुद्धा वंदनीय लक्षणीय उपस्थिती आहे. ताई तुमचं नाव? अंजली निलेश होले. अंजली ताई तुमचं मत कोणाला? माझे धनुष्यबाण. तुमचं मत? धनुष्यबाण. तुमचं मत? धनुष्यबाण. तुमचं मत? शिवसेना. तुमचं मत? धनुष्यबाण. लाडक्या बहिणीचे लाडक्या भावासाठी धनुष्यबाण. लाडक्या बहिणीचं मत लाडक्या भावासाठी, या शिवसेना शिंदे गटासाठी आणि शिवसेनेने या नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करण्याकरिता येथील जो मतदार राजा आहे शिवसेना शिंदे गटाला त्यांनी मतदान करून नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा उद्गार इथे काही मतदारांनी केलेला आहे. आपण बघू शकतो या लाडक्या बहिणीची लक्षणीय उपस्थिती या प्रचार रॅलीला आपल्याला बघावयास मिळते आहे. लांबच लांब रांग वणी शहराच्या प्रमुख मार्गावरून ही शिवसेना शिंदे गटाची ही रॅली निघताना आपल्याला दिसते आहे. शिवसेना शिंदे गटांची ताकद या प्रचार रॅलीतून अगदी विशाल ठरलेली आहे. आपल्यासोबत शिवसेना नेते मनीषजी सुरावर आपल्यासोबत आहे. आजची ही जी प्रचार रॅलीला जे प्रतिसाद मिळाला आहे अद्भुतपूर्व असा ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला आहे. काय वाटते? कॉल तुमच्या बाजूने लागेल. आज शिवसेना ही स्वतंत्र नगरपालिका च्या निवडणुकीत उतरली आहे आणि जनतेचा प्रतिसाद पाहून असं वाटते का यापेक्षाही प्रचंड अशी विजयी रॅली 3 तारखेला शिवसेनेचीच निघेल. हे जे प्रचार रॅली आहे शिवसेनेला कोल दिल्यानंतर विजयी झाल्यानंतर 3 तारखेला याच्यापेक्षा जास्त हर्ष आणि उल्हासात जल्लोषात ही प्रचार रॅली निघणार असल्याचं शिवसेना नेते मनीषजी सुरावर यांनी वणी न्यूज एक्सप्रेसशी बोलताना म्हटलेलं आहे.